चला बाकीचे कुठे ए नितीन हा घेतलाय सर विचार रोल रोल आज तुमची हो शांत बसा ना जरा शांत बसा बरं जरा शांत राहता का प्लीज तुमचे कार्यकर्ते सांगा ना जरा हे पाठीमागूया का सगळे कार्यकर्ते पाठीमागूया काय पाहिजे तुमचं काय पुढे येणं काम आहे चला पाठीमागूया हा घे तुझं काय कर चालू पटकन हा 2 मिनिटं सर 2 मिनिटं फोटो मध्ये माझ्याशिवाय कोणी येणार नाही त्याच्यामुळे ढकलू नका आयोगासमोर साक्ष झाली आपल्या मुद्द्यांवरती थोडंसं पलीकडे सर ना प्लीज हां या बाजूला माझ्या बाजूला थोडं हां हे रोल आहे का आता भाषणा झालं हां सर काय आयोगासमोर सुनावणी होती तुम्ही साक्ष मांडलेली आहे काय जवळपास 2.5 ते 3 तास साक्ष नोंदवली जात होती काय नेमकं सगळं घडलं आज? ते काही इतिहासाचा भाग घडला आणि काही भाग जो आहे तो चौकशीच्या संदर्भातला घडला पोलीस अधिकाऱ्यांचा असणारं ॲफिडेविट त्या ठिकाणी आलेली आहेत ती वाचलेली आहेत पण त्याच्यामधला सगळ्यात मोठा मिसिंग भाग जो आहे तो तिथल्या ग्रामपंचायतीने जे ठराव दिले होते त्या संदर्भातले होते आणि दुसरं ही घडवण्यात आलेली दंगल आहे व्हॉट्सॲपवरचे असणारे चॅट्स एकमेकांबद्दल बदललेली माहिती ही सगळी कागदपत्रं असणारं कमिशनसमोर त्या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे या सादर केलेल्या कागदावरनं कमिशनला मी असणारं विनंती केलेली आहे की स्पेसिफिकली इंटेलिजन्स डिपार्टमेंट कोल्हापूर रेंज यांच्याकडे 2 दिवस अगोदर काय माहिती होती त्याचं स्पेसिफिकली विचारावं दुसरं जे आहे त्याच्यामध्ये SP हे त्या दिवशी कुठे होते त्यांचा रोल काय होता हा त्यांनी असणारा त्याच्यामध्ये तपासावा माझ्या माहितीप्रमाणे जी काही छोटी मोठी पोलिसांची युनिट्स आहेत की ज्याच्यातून इन्फॉर्मेशन गॅदर होतं त्यांनी असणारा इनपुट्स दिले होते हे इनपुट्स कोणी थांबवले वरती जाऊ दिलेलं नाही आणि होम सेक्रेटरी त्याच्याचबरोबर असणारा चीफ सेक्रेटरी मुख्यमंत्री यांच्यापर्यंत किती वाजता हे मेसेजेस गेले ही तपासणं महत्त्वाचं आहे का देवेंद्र फडणवीस 1 जानेवारीला भीमा कोरेगावपासून नगर जिल्ह्यामध्ये होते 40 किलोमीटरमध्ये होते 11:30 ते 11:40ला त्यांचा असणारा फ्लाईट टेक ऑफ केले म्हणजे हेलिकॉप्टर टेक ऑफ केलेली अशी नोंद आहे त्याच्यामुळे त्या दंगल ही सकाळी झाली ही दंगल सकाळी झाल्यामुळे त्यांना जर कळलं असतं तर कदाचित पुण्याला येऊन त्यांनी आढावा घेतला असता परंतु इन्फॉर्मेशन मिळालीच नाही अशी माझी स्वतःची माहिती आहे त्याच्यामुळे हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फेल्युअर आहे की पॉलिटिकल फेल्युअर आहे याचा तपास कमिशनने त्या ठिकाणी केला पाहिजे आणि ज्यांनी इन्फॉर्मेशन दाबून ठेवलेली आहे त्यांना 2 इन्सिडेंट पुढच्या असणाऱ्या साक्षीमध्ये त्या ठिकाणी देणार आहे की मुंबईसारख्या बॉम्बलास्टमध्ये सुद्धा सगळे इनपुट्स असताना इन्फॉर्मेशन फक्त गेली नाही म्हणून स्थानिक पोलीस ॲक्शन घेऊ शकले नाही आणि 26/11 घडला अशी परिस्थिती आहे पुन्हा अशा ज्या घटना होत आहेत त्याच्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करणं ही कमिशननी आता जबाबदारी त्या ठिकाणी घ्यावी असं त्या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे क्रॉसही झाली क्रॉसमध्ये प्रश्न विचारण्यात आले त्याची उत्तरं मी त्या ठिकाणी दिलेली आहेत क्रॉस ही फार तर जे आलेले आहेत ते संभाजी महाराजांचं दफन कोणी केलं या वादातून त्या ठिकाणी चाललेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि दुसरं जी नवीन पॉलिटिकल इक्वेशन ह्या ठिकाणी उभं राहतंय सरंजामशाही मराठ्यांचं आणि ब्राह्मणशाहीचं असणारं नव्यानं
जी युती ह्या ठिकाणी होताना दिसते त्यालाच आधारून असणारा काही प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आले होते आणि सजेशन असंही मला करण्यात आलं होतं की पेशवाई हारलीच नाही असं सुद्धा त्या ठिकाणी विचारण्यात आलं होतं. याला जे नवीन पॉलिटिकल समीकरण जी इक्वेशन्स आता येत आहेत तर इंडियाची बैठक आज होतीये, त्या बैठकीमध्ये तुम्हाला बोलावण्यात आलेलं नाही, काय कारण आहे? तुम्ही शिवसेनेसोबत अजून आहात का? आम्ही शिवसेनेबरोबर अजून आहोत. आता आम्हाला निमंत्रण का दिलं नाही याचं काँग्रेसला आपण विचारलेलं अधिक बरं. मागच्याही 2019च्या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेसला ऑफर दिली होती. याही वेळेस आम्ही असं त्यांना ऑफर दिलेली आहे, परंतु काँग्रेसच निमंत्रण देत नसल्यामुळे आम्ही त्या आघाडीमध्ये नाहीत अशीच परिस्थिती आहे. सर, केसशी संदर्भात एक प्रश्न आहे. खरं तर तत्कालीन ज्या पोलीस कमिशनर आहेत रश्मी शुक्ला, त्यांना देखील उपस्थित राहण्याचे आदेश जे आहेत सुनावणीसाठी आयोगाने दिले होते जबाब नोंदवण्यासाठी, पण त्या येत नाही आहेत. ऑनलाईन होत्या, ते काय परिस्थिती, पण त्या त्यांना समन्स कमिशन कधीही करू शकतं, टाळता त्यांना येणार नाही. पण सर ते काय येत नसतात? कारण ते आयोग अजून मला माहीत नाही. त्याचं ॲफिडेव्हिट आल्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही आहे. तर तुम्हाला आमंत्रण दिलं जात नाही बैठकीला, तुम्ही म्हणताय. मग उद्धव ठाकरेजी तुम्ही काय बोललात का याबाबत? तुमची भूमिका काय असणार आहे? ते आमची भूमिका आम्ही उद्धव ठाकरेंकडे वकीलच दिलेला आहे की त्यांनी आमची बाजू लढावी म्हणून. शिवसेना उद्धव ठाकरे आमचे वकील जे आहेत ते उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी आता NDA मध्ये मांडावं. मग तुम्हाला बोलवत नाहीये बैठकीला, तुम्ही सांगितलं का हे? हो, काय त्यांना माहिती आहे ना. विचारणं झालं का? त्यांना माहिती आहे ना. काँग्रेस का लांब ठेवते तुमची आता भूमिका काय आहे? आता ते तुम्ही काँग्रेसवाल्यांना विचारा ना, मला काय मला ज्या दिवशी काँग्रेसवाले ब्रीफ देतील त्या दिवशी त्यांना विचारून घेईन का तुम्ही आम्हाला लांब ठेवताय म्हणून. राजू शेट्टींनी कारण सांगितलं की आघाडीमध्ये शेतकऱ्यांचे तुमची मुद्दे भूमिका आहे ती स्पष्ट नाही. इंडियाच्या बैठकीत शेतकऱ्यांचे मुद्दे मांडले जाणार नाहीयेत, त्यामुळे मी जाणारच नाही पण बैठकीला. पहिल्यांदा त्यांनी एक सांगा ना की त्यांना बोलवलंय की न बोलवलंय. जाणार न जाणार हा नंतरचा प्रश्न आहे. तुम्हाला बोलवलं तर तुमचा इश्यू आहे तिथं जायचं की न जायचं. त्याच्यामुळे आम्ही जसं म्हणतोय की आम्हाला बोलवलेलं नाही आणि म्हणून आम्ही जात नाही, तसं राजू शेट्टींनी सुद्धा खुलासा करावा होता की त्यांना निमंत्रण आलंय का आणि ते निमंत्रण त्यांनी ठुकरवलंय का. आता शिवसेनेने स्वतःची भूमिका ठरवली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मानू, किंवा आजच्या बैठकीमध्ये शिवसेना आमच्या बाजूने बॅटिंग करेल असं आम्ही गृहीत धरतो. सर, अजित पवारांचं गेल्या काही दिवसातली भाषणं जर बघितली तर 4 भाषणामध्ये जवळपास मोदींचा जे जयकार जो केला जातो, कौतुक जे आहे ते करतायत केलं. मोदींचं. त्यांचं असं म्हणणं आणि त्यांनी आहे हे पण कबूल केलं की काही दिवसापूर्वी मी त्यांच्यावर टीका करत होतो, पण अशी परिस्थिती येईल असं वाटलं नव्हतं आणि आता ते स्तुती हो, करतात. हरकत इन्क्वायरी आहे, ईडी आहे, ईडी बोलते. आहे ना, वर्तमानपत्रामध्ये मी वाचले की त्यांना इन्व्हिटेशन आहे म्हणून. साहेब, पण महाविकास आघाडीमध्ये शिवसेना हे घटक पक्ष आहे आणि तुम्ही सुद्धा शिवसेनेसोबत आहात. मग महाविकास आघाडीमध्ये तुम्ही आहात की नाही? काय मी महाविकास आघाडीमध्ये नाही. थांब. इंडियाचं आम्हाला निमंत्रण नाही. सर, प्रश्न असा होता की जो गट शरद पवारांपासून फुटला म्हणता येईल, त्यांनी आता ज्या सभा प्रत्युत्तर सभा ज्याला म्हणता येईल त्या सभेतून थेट पवारांवर टीका करायला सुरुवात केली आहे. छगन भुजबळांचं परवांचं भाषण ऐकलं तर त्यांनी थेट भाषणाचा रोग जो होता टीकेचा तो शरद पवारांकडे केला होता. आणि एकीकडे त्यांच्यातले काही म्हणतात की शरद पवारांचे दैवत आहेत. मग हे असं का भासवलं ते आता जातं? जे टीका करतात आहेत किंवा दैवत आहेत कोणते आहेत त्यांना तुम्ही विचारलेला हा प्रश्न अधिक चांगला असं मी त्या ठिकाणी म्हणेन. एमिकी हिंदी आज जो है कमीशन के सामने एविडेंस देने के लिए मैं आया था. 2.5 घंटा एविडेंस कमीशन के सामने दिया. एविडेंस में कई बातें मैंने सामने ले आई. भिड़े जी जो है उनका एक रोल है, ये एसपी पूना के पूना डिस्ट्रिक्ट ने कहा है, सुप्रीम कोर्ट में एप्लीकेशन है. सवाल ये है वहाँ पर
कि मैंने कहा कि वे इनके बारे में जिनकी जानकारी मिलती है उतनी जानकारी कमीशन ने कलेक्ट करनी चाहिए। 28, 29, 30 इन डेट को भीमा कोरेगांव के 20 किलोमीटर के अंदर सांगली से जिनको जिनको कॉल्स आए उनकी जांच होनी चाहिए, कौन से नंबर से आए, उनका संगठन क्या था, यही बात है। तीसरी बात यह है कि सांगली डिस्ट्रिक्ट में से पूना 28, 29, 30 को कौन कौन आए, उन्होंने जो है भीमा कोरेगांव को विजिट दिया नहीं दिया, इसका एक सवाल है। जिनका दिया हुआ है उनकी आइडेंटिटी पहचाननी चाहिए और उनका इस दंगों में रोल क्या है उसका भी तय होना ज़रूरी है। ऐसी कई बातें मैंने कमीशन के सामने ले आई और कमीशन से कहा कि इस पर जांच होनी चाहिए। सर, उसी के साथ आज एनडीए की बैठक हो रही है, उसमें आज आप शामिल नहीं हो, आपकी भूमिका क्या है? सवाल एक ये है तरफ कि आप हमारी भूमिका का सवाल नहीं है। बीजेपी के खिलाफ मेरे ख्याल से जितने हम लोग लड़ रहे हैं उतना इंडिया का कोई पार्टनर यहाँ पे लड़ नहीं रहा है। लेकिन इंडिया के जितने भी घटक हैं उन्होंने आज तक जो है ना हमको न्योता दिया है ना उनके मीटिंग में शामिल करने के लिए बुलाया है। इसलिए हम लोग ये समझते हैं कि भैया आज न्योता नहीं है। शिवसेना के साथ जो हम लोग गठबंधन में है, उम्मीद करते हैं कि शिवसेना आज और कल पूरे दिन बैटिंग कर कर वंचित को जो है इंडिया के अघाड़ी में शामिल करवा देगी और उसके बाद मेरे ख्याल से हम लोग की क्या राजनीति होगी वो हम लोग बताएंगे। सर, आपकी महाविकास आघाड़ी में आपकी क्या भूमिका है? आपको पता है, आप शिवसेना के साथ बोलते हम हो लोग गठबंधन है। हमारा जो है वो शिवसेना के साथ में गठबंधन है। महाविकास आघाड़ी के जो घटक है कांग्रेस और एनसीपी, उनके साथ में अभी तक कोई समझौता नहीं है। इंडिया की बैठक जो हो रही है उसके सिलसिले में आपने उद्धव ठाकरे से कुछ बातचीत की? नहीं, इंडिया की बैठक या इंडिया की बैठक? इंडिया के बैठक में शिवसेना से बातचीत हुई है और उनको कहा है कि आप जो है हमारा पक्ष उनके